जनतेची दिशाभूल करत असल्याचा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आपल्यावर केलेला आहे. प्यारे खानला माझा एक प्रश्न राहील की जे नाशिकमध्ये झालं, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बॉस म्हणून ज्या खुर्चीवर बसले आणि आमचे गरीब मुलींना मुर्गा खाण्यासाठी बीफ खाऊ घातलं, नमाज वाचायला, जेव्हा त्यांना हे प्रकरण होत होता तर प्यारे खान कुठे गेला होता? प्यारे खानची पोटतिडकी बाहेर का नाही आली? प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. पहिले जेव्हा कोल्हे प्रकरण आमच्या अमरावतीमध्ये झालं तेव्हा अध्यक्ष म्हणून प्यारे खान काय करत होते? प्यारे खानची जेव्हा पोटतिडकी का बाहेर नाही निघाली? का त्यांच्या समाजाचे लोकांनी एक हिंदू व्यक्तीवर गला कापला आणि त्याचा जीव घेतलं, तेव्हा प्यारे खान कुठे गेला होता? प्यारे खानची आज पोटतिडकी बाहेर दिसत आहे. प्यारे खान जे अध्यक्ष म्हणून अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करताय, प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्यारे खान कुठे जाते? जेव्हा आमची मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवण्यात येते, त्यांना प्रेग्नेंट करतात आणि तलाक करून सोडून देतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? एक माणूस 4 पोरींना हिंदूचे फसवतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? आज अचलपूरमध्ये ते झालं. सगळ्यात पहिले ते प्यारे खाननी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि समाजाच्या वतीने सगळ्यांची महिलांची माफी मागितली पाहिजे. आणि नंतर नवनीत राणाचा विषय. आणि प्यारे खान, आपको बता देती मैं कि नवनीत राणा हिंदू के बाजू में है, आज भी है, कल भी है और आगे भी रहेगी. तुम्हारा जवाब दो. तुम्ही तुमचं उत्तर द्या की जे अचलपूरमध्ये झालं त्याच्यासाठी समाजाच्या वतीने तुम्ही माफी मागणार काय? आजच्या आज माफी मागा आणि पद सोडा आणि नंतर आमच्याशी बोला. त्यांनी तर मागणी केली पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांनी नवनीत राणा यांना पक्षातून निलंबित करावं म्हणून. तुमने अपना देखना, तुम्ही तुमचं पा. प्यारे खान, नवनीत राणा हमारी लड़कियों पे अगर कोई हाथ डालेगा, नाशिकवर ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये आमची मुलींसोबत जे प्रकार घडलं त्याच्यावर बोला. आणि तुम्ही काय म्हणता अचलपूरमध्ये लॅपटॉप बरामद होऊ द्या आणि मग तुमच्याशी बोलू. पहिले तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागा आणि मग माझी कंप्लेंट जिथे करायची आहे तिथे तुम्ही करू शकता. मी ज्या आवाज उचलत आहे आमच्या मुलींवर, जर हिंदू मुलींवर कोणी बोट उचलला, लावला, त्यांना फसवला, त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले तर नवनीत राणा आजही मैदानात आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मैदानात राहील. तुम्ही माफी मागणार आहे का पहिले समाजाच्या वतीने? पहिले ते सांगा. नवनीत राणांना जे आहे ते दंगली घडवायचे आहे महाराष्ट्रामध्ये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा आमचे अमरावतीमध्ये दंगल होतात, जेव्हा हेच समाजाचे लोक बाहेर येऊन आमचेच मार्केटमध्ये आमचेच लोकांच्या दुकानावर पत्थरबाजी करत होते, आमचेच लोकांवर हत्यार बाहेर काढत होते, मंदिरं तोडले, तेव्हा प्यारे खान कुठे गेला? तेव्हा का बोलला नाही? तेव्हा पोटतिडकी का नाही दिसली प्यारे खानची? आज भल्ली पोटतिडकी दिसून राहिली आहे. प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर द्या. कोल्हे प्रकरणावर का बोलला नाही प्यारे खान? त्याच्यावर उत्तर द्या. TCS मध्ये जे नाशिकमध्ये झालं त्याच्यावर तुम्ही उत्तर का नाही दिलं? लव जिहाद जे महाराष्ट्रामध्ये होत आहे, प्यारे खान त्याच्यावर का बोलत नाही आहे? किती लोकांना शिक्षा दिली, किती लोकांवर तुम्ही कारवाई केली आयोग म्हणून? त्याच्यावर उत्तर द्या प्यारे खान. भाभी, एक धक्कादायक प्रकारांमध्ये समोर आलेला आहे. मुख्य आरोपी अयान आणि त्याचा मित्र जो आहे तो, या दोघांमध्ये शर्यत लागलेली होती की कोण जास्त मुलींना पटवतो. प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर द्या. 5 ते 6 मुलं आहे आकडा आणि त्याच्यामध्ये एकमेकासोबत शरत लावत होते की तू जास्त पटवते की मी जास्त पटवते. ज्यांचे आकडे जास्त झाले तर त्यांचे खुलेआम केक कापून आतिषबाजी करून त्यांचं जल्लोष तुम्ही साजरा करत होते. प्यारे खान त्याच्यावर बोला. प्यारे खान, तुम्ही एक पदावर बसलेले आहे, पहिले उत्तर द्या. संविधान पुढे ठेवन की तुम्ही कुराण पुढे ठेवणार आहे? ही आरोपींची संख्या 8 झालेली आहे. काल एक अमरावतीच्या पण युवकाला अटक केली जो आर्मीचा आहे. तो या आरोपीला फ्लॅट देत होता भाड्याने आणि तो त्या फ्लॅटमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करून करत होता. काय सांगतात? मी तेच म्हणत आहे, जे मुख्य आरोपी आहे, ज्याच्या जल्लोष करताना जे व्हिडिओ आता आम्ही पाहत आहे, त्या मुख्य आरोपीचे जे वडील आहे त्यांना सह आरोपी केला पाहिजे. कारण ते ज्या पद्धतीने मुख्य आरोपीला एनकरेज करत होते, जर पूर्ण परिसरामध्ये विचारलं तर त्यांचे वडील म्हणत होते मेरा बेटा तर 10 लडकियां, 20 लडकियां, 30 लडकियां, या पद्धतीने वडील जर बोलत असेल तर सह आरोपी त्याला केला पाहिजे. आणि लवकरात लवकर त्याचा लॅपटॉप ज्या दिवशी बरामद झाला तर सगळी पोल खोलणार आहे की कोण कोण अजून त्यांच्यासोबत होता.
बाबी येथे यशोमती ठाकूरांनी असं म्हटलं की उगाच लोकांना उचकून जाती धर्माचं राजकारण केलं जात आहे, भाजप दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, यशोमती ठाकूरांनी म्हटलेलं आहे. माझी नणंदबाईला माझं एवढंच उत्तर राहील, ताई तुम्हालाही मुलगी आहे आम्हालाही आहे, आणि ज्याही मुलींसोबत हे प्रकार झालेला आहे, TCS बद्दल तुम्ही बोला, आमचे मुली आहे गरीब मुली असतात जे दुसऱ्यांच्या इथे नोकरी करायला जातात आणि एक पदावर बसलेला व्यक्ती त्या ऑफिसमध्ये बॉस म्हणून जे ग्रुप बांधून घेतात आणि ते बॉस म्हणून आमचे गरीब मुलींच्या छळ करत होता, तेव्हा आमची नणंदबाई कुठे गेली होती? त्यांना बुरका जबरन घालत होते, त्यांना नमाज वाचायला लावत होते, त्यांना बीफ खाऊ घालत होते, तेव्हा माझी नणंदबाई कुठे गेली होती? राजकारणीय राजनीती पोळ्या सेकणं बंद करा नणंदबाई, तुम्हालाही मुलगी आहे, एक आई म्हणून तुम्हाला मी सांगताय. पुन्हा त्यांनी असं म्हटलंय की आपण सगळे तिरंगेवाले आहे, मुलगी कुठल्याही जाती धर्माची असली तरी ती तिरंग्याला मानणारी आहे. सोबतच त्यांनी म्हटलंय की जातीय दंगली कशा वाढवल्या पाहिजे याचं प्रशिक्षण नवनीत राणांना दिलाय. खऱ्याच प्रकरणावर त्या का बोलल्या नाही? मी तर म्हणते ज्यांनी गुन्हा केलं त्यांना सगळ्यांना गोळी मारली पाहिजे, मग तो खरात असो, नाशिकचं प्रकरण TCSचं असो की आमची अमरावतीमध्ये असो. तिरंग्याची गोष्ट करता तुम्ही ताई. तिरंगा जेव्हा पाकिस्तानमध्ये काही चांगला पाकिस्तान करते तर त्याचे झेंडे देशामध्ये लागते. तुम्हाला पाकिस्तानचे झेंडा प्रेमी आहे की या देशाचा? आणि ज्यांची राजनीतिक पोळ्या तुम्ही शेकत आहे त्यांना सांगा, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे, आम्ही गीताला मागे ठेवू, आम्ही आमचे जेवढेही देवाचे धर्माचे ग्रंथ आम्ही सगळे मागे घेऊ, पण आम्ही संविधानाला पुढे ठेवू. त्या लोकांना विचारा, जे आहे ना प्यारा खान जे आहे, प्यारे खान, त्याला विचारा की कुराण मागे ठेवा आणि हे सोमं ठेवा. जेव्हा एक आधी कोणतीही गोष्टी पाकिस्तानमध्ये घडते झेंडे इथे कशाला लागतात? तुम्ही जेव्हा मंत्री होत्या ना तेव्हा झेंडे अमरावतीमध्ये गाजत होते, लक्षात आहे तुमच्या की नाही? आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे या सगळ्या प्रकरणावर. आमचे मुख्यमंत्री साहेब खूप अलर्ट आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांनी नुसतं लाडकी बहीण योजना नाही दिली आहे, या महाराष्ट्राची महिलांना विश्वास दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये जर महिलांसोबत कोणी छळ करत असेल, या पद्धतीचा प्रकार करत असेल, ते एक भाऊ म्हणून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. आज जरी ते बंगालमध्ये असले तर बंगालमधूनही सुद्धा ते बाईट पाठवत आहे की मी या सगळी गोष्टींवर लक्ष देऊन आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा भाऊ, आमचा दादा ज्या लाडकी बहिणींना योजना नाही त्यांना विश्वास देण्याचं काम करते आणि ते 100% या महाराष्ट्राच्या मुलींसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. बाबी मुख्यमंत्र्यांनी नेमलेला हा संपूर्ण अल्पसंख्याक आयोग आहे, त्या आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान सांगतात की एकही हिंदू मुली नाही, सर्व मुस्लिम मुली आहेत. दुसरीकडे तुम्ही दावा केला की बुरखेवाली एकही. मला एक गोष्टी माहित आहे प्यारे खान, तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागणार काय? तुम्ही तुमचे पदाचा आज राजीनामा देणार काय? TCS प्रकरण पकडा, अचलपूर प्रकरण पकडा, लव जिहाद पकडा, जिथे जिथे जे प्रकरण होतात, अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून त्या आयोगाचे महत्वाचे पदावर बसलेले प्यारे खान, तुमको मेरा प्रश्न है, तुम अपना राजीनामा दोगे क्या? समाज के बेटे ने, समाज के एक लड़के ने जिस तरीके से लड़कियों के भविष्य के साथ, इज्जत के साथ खिलवाड़ किया, उसका जवाब तुम दोगे क्या? एक शेवटला प्रश्न, जो आरोपी अयान आहे मुख्य, त्याने भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाला पोलीस देखील गेलेले होते. मी आता फक्त ते व्हिज्युअल जे आहे त्याचा वाढदिवस खुलेआम रोडवर करताना पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे जेही माहिती राहील त्याच्यावर मी उत्तर नक्की देईन. पण असे आरोपीला, कालही माझं तेच म्हणणं होतं, आजही माझं तेच म्हणणं आहे, खरात असो की TCS असो की अचलपूर असो, ज्याही लोकांनी असे प्रकार केले त्याला कोणताही प्रश्न नाही, सवाल नाही, कोर्ट नाही, तारीख नाही, पोलीस नाही, चार्जशीट नाही, सरळ गोली, हेच उत्तर त्या लोकांसाठी आहे. तेव्हाच हा समाज सुधरू शकते, नाही त्यांच्या सुधारणा खूप कठीण आहे. हिंदीमध्ये